स्नेनियल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी टेट परीक्षा दिलेली आहे म्हणजे असे 2,11,000 विद्यार्थी आणि आपण सर्व पवित्र पोर्टल सुरू होण्याची वाट बघत आहात हे आपल्या सर्वांना माहिती आहे. विद्यार्थी मित्रांनो, मध्येच काहीतरी आता गोंधळ उडाला होता शिक्षण विभागाचा आणि आपल्याला त्या सर्व गोष्टी माहिती आहे. समायोजनाच्या संदर्भातील असेल, टीईटीच्या संदर्भात असेल किंवा जे समायोजन होऊन अतिरिक्त शिक्षकांच्या ज्या जागा आहेत, काही बातमी आलेली आहे सोलापूरची की 5 वर्ष भरती होणार नाही. यामुळे आपले विद्यार्थी पॅनिक झालेले आहे. ज्यांनी 2,11,000 विद्यार्थ्यांनी टेट दिलेली आहे, ज्यांना चांगला स्कोर आहे त्यांचं काही नाही, परंतु जे मध्ये आहेत म्हणजे ज्यांना 120 130च्या दरम्यान मार्क्स आहेत त्यांना मात्र टेन्शन यायला लागलं. मग या सर्व विद्यार्थ्यांकरिता एक आनंदाची बातमी आता आलेली आहे आणि शासनाचं परिपत्रक सुद्धा आलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, ते नेमकं काय आहे आणि त्या परिपत्रकामध्ये दिलेलं काय आहे, पवित्र पोर्टलची जी भरती आहे ती कशा पद्धतीने होणार आहे त्याची रूपरेषा त्या ठिकाणी दिलेली आहे. हा जो परिपत्रक आहे या परिपत्रकाची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी माझ्या चॅनलला आपण पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारं जे अपडेट असेल, शिक्षक भरतीचं अपडेट असेल, टीईटीचं असेल, सीटीईटी असेल किंवा बार्टी, महाज्योती, कोणत्याही शैक्षणिक संदर्भातील जे स्पर्धा परीक्षा आहे याच्या संदर्भातील माहिती असेल ते सुद्धा माहिती आपण आपल्या चॅनलवरती देत असतो. हा जो जी आर आलेला आहे, आपल्याला माहिती होते आपल्या ज्या मागण्या आहेत, जसं आता 8 तारखेला जो आंदोलन आहे त्या आंदोलनातल्या मागण्या असतील किंवा मग वेगवेगळ्या मागण्या भरतीच्या संदर्भातल्या, पवित्र पोर्टलच्या संदर्भातल्या, त्यात सुद्धा एक मागणी होती ही की इतर मागास व बहुजन कल्याण विभागाच्या माध्यमातून येणाऱ्या ज्या काही आश्रमशाळा आहेत त्या आश्रमशाळांची जी शिक्षक भरती आहे 1ली ते 8वी करिता किंवा उच्च माध्यमिकची, हे सर्व भरती कुठून करावी तर पवित्र पोर्टलच्या माध्यमातून करावी. तसेच आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून चालवण्यात येणाऱ्या ज्या काही आश्रमशाळा आहेत त्यांची सुद्धा भरती पवित्र पोर्टलच्या माध्यमातून करण्यात यावी, ही आपली मागणी होती. मग या मागणीला शासनाने घेतलं आणि जशाचं तसं उचलून आपल्याकडे आणलेलं आहे आणि त्याचं परिपत्रक सुद्धा काढलेलं आहे, शासन निर्णय काढलेला आहे. मग हे शासन निर्णय 3 तारखेचं शासन निर्णय आहे, कालच्या तारखेतलं हे शासन निर्णय आहे. आपण इतर मागास व बहुजन कल्याण विभागाच्या महाराष्ट्र शासनाचे जे काही शासन निर्णय आहे त्यावर जाऊन आपण ते पाहू शकता. मग हा जो निर्णय आहे त्या ठिकाणी काय दिलेला आहे की जे काही ऊसतोड कामगारांचे ज्या शाळा आहेत, वस्ती शाळा आहेत, ज्या इतर मागास व बहुजन कल्याणच्या माध्यमातून जे काही भटक्या विमुक्त विद्यार्थ्यांसाठी चालवल्या जाणाऱ्या निवासी शाळा आहेत, मग या निवासी शाळा कोणत्या, शासकीय अनुदानित, विना अनुदानित ज्या काही शाळा असतील यावर होणारी जी भरती आहे ही भरती पवित्र पोर्टलच्या माध्यमातून करण्यात यावी. आणि आपल्याला हेच पाहिजे होतं. आता राहिला मुद्दा आश्रमशाळेचा, आदिवासी आश्रमशाळेचा. मग या जागा जेव्हा इथेच इन्क्लूड करण्यात आलेल्या आहेत, समावेशित करण्यात आलेल्या आहेत, तर यामुळे काय होईल, ते जागा या इतर मागास व बहुजन कल्याणच्या विभागाच्या ज्या काही संपूर्ण महाराष्ट्रातल्या आश्रमशाळा आहेत त्यांच्या जागा या पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरण्यात येणार आहे. म्हणजे जागा वाढणार आहे. जर पुन्हा शासन निर्णय आला तर आश्रमशाळेच्या सुद्धा जागा वाढणार आहे आणि हीच आपली आजसाठी आनंदाची बातमी आहे. विद्यार्थी मित्रांनो, तरीही यासाठी लढा देण्याचा आहे, आपल्याला लढा द्यावाच लागणार आहे. 8 तारखेला आपल्याला सर्वांनी नागपूरला येणेच आहे. हे आव्हानच आहे आपल्यासाठी, कारण अभी नाही तो कभी नाही. यासाठी आपल्या ज्या काही पूर्ण मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजे, ही आपली त्या ठिकाणी रास्त मागण्या असणार आहेत. मग ही भरती कशी केली जाणार आहे तर त्यात रूपरेषा दिलेली आहे त्यांनी, की जसे जे खाजगी शाळा आहेत त्यांना, त्या खाजगी शाळांना त्यांनी दिलेलं आहे की एका जागेसाठी म्हणजे निवडणूक होणार, म्हणजे काय निवड प्रक्रिया जी याची असणार आहे तर ती जी प्रक्रिया आहे ते एका जागेसाठी 10 खाजगी शाळांसाठी होते आपल्या पवित्र पोर्टलच्या माध्यमातून. पण या आश्रमशाळेची जी काही भरती होणार आहे यात एका जागेसाठी 3 विद्यार्थी या ठिकाणी निवडले जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना चांगली संधी या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. दुसरा मुद्दा असा की अनुकंपातून जे काही जागा भरल्या जात असतात तर त्याकरिता समांतर आरक्षणामधल्या काही जागा असतात तर त्यासाठी मात्र टीईटी, त्यासाठी मात्र पवित्र पोर्टलची जी काही भरती आहे ही लागू होणार नाही. किंवा मायनॉरिटीच्या ज्या शाळा आहेत त्यामध्ये जे काही या जागा भरल्या जातात अनुकंपाच्या वगैरे, त्यांच्यासाठी पवित्र पोर्टल लागू नाही असं सुद्धा त्या ठिकाणी नमूद केलेलं आहे. अशा पद्धतीनं ही आपल्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी होती. यासाठी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही जी बातमी आहे ही बातमी आपल्याला कशी वाटली हे नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा. आणि जो जी आर आहे तो जी आर आपल्या ग्रुपला शेअर केलेला आहे,
त्या ग्रुपवर सुद्धा आपला बघा. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे ग्रुपची. स्नेहनील आर्ट ऑफ टीचिंग जे 2 ग्रुप आहेत आपले, एक व्हॉट्सअपला पण आहे आणि टेलिग्रामला पण आहे. त्या दोन्ही याचे लिंक आहे, दोन्ही याच्यावरती जॉईन व्हा. त्यावरती तुम्हाला शासन निर्णय किंवा इतर जे काही शासन निर्णय असतील ते शासन निर्णय मिळेल. ज्या पद्धतीने ही गुड न्यूज आपल्याला इतर मागास व बहुजन कल्याण विभागाची मिळाली, तशीच गुड न्यूज ही आश्रमशाळेची सुद्धा मिळाली पाहिजे. याकरिता आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.